शेतकऱ्यांच्या पैशासाठी वारंवार लेखी कळवून देखील न्याय मिळत नसल्यामुळे पीडित शेतकऱ्यांना घेऊन 26 जानेवारी 2019 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा रणजितसिंह भोसले यांनी दिला आहे। कार्यरत असणाऱ्या कारखान्यादारांनी आडमुठी धोरण राबवून प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना हाताला धरून गेल्या वर्षीची जाहीर रक्कम केलेल्यामधली काही रक्कम ही खमटायचा प्रयत्न चालू आहे। तसंच या वर्षीसुद्धा गाळप झाल्यापासून 14 दिवसाच्या आत त्यांना पूर्ण रक्कम FRPची पूर्ण रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणं बंधनकारक असताना ते लोक असं करत नाहीत। अधिकाऱ्यांना मॅनेज करायचं आणि मोठ्या मोठ्या रकमा गडप करायच्या असणारी कारखानदारी ही सर्व कारखानदार हे एका विचाराने चालणारे आहेत। प्रत्येक कारखान्यामध्ये जो मेन आहे तो एक माणूस आहे आणि त्याच्या विचारानं संपूर्ण कारखाना चालतो आणि तो एक माणूस हा एवढ्या शेतकऱ्यांवरती अन्यायकारक भूमिका घेत असतो। गेल्या वर्षीची रक्कम ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघातली जवळजवळ 100 कोटीची रक्कम आहे, 15% व्याजासह। त्याहीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे व या वर्षीची रक्कम ही एक रकमी FRP प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी, तीही जवळजवळ 2.5 महिने झालं जमा केलेली नाही आहे। या संदर्भात शेतकरी संघटनेनं अनेक वेळा आंदोलन केली, शिवसेनेच्या माध्यमातून आम्हीसुद्धा अनेक वेळा पत्रव्यवहार केला, मोर्चा काढला आणि अजूनही त्याला कोणतीही न्यायाची भूमिका दिसत नाही। त्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून येत्या 26 जानेवारीपर्यंत जर ही सर्व रक्कम आमच्या सर्व मागण्या जर मान्य नाही झाल्या आणि ही सर्व रक्कम व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा नाही झाली तर 26 जानेवारीला आम्ही सर्व शेतकरी सामूहिक आत्मदहन या ठिकाणी करू। आत्मदहन का तर फलटणमध्ये एका शेतकऱ्यांनी 1 जानेवारीला कारखानदारांनी पैसे गेल्या वर्षी थकीत रक्कम दिली नाही म्हणून गळफास लावून घेतला, का तर त्याला उपचारासाठी पैसे नव्हते। तर असं एकट्याने मरण्यापेक्षा शासनाच्या दारात आम्ही सगळेजण मिळून आत्मदहन करू। 26 तारखेच्या आतमध्ये जर ही रक्कमा कारखानदारांकडून शासनानं मिळवून जर शेतकऱ्यांकडे नाही दिल्या तर मात्र आम्ही याच्यामध्ये आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि 26 तारखेला ते आंदोलन नक्कीच होईल।